आम्ही विदर्भकर जगाच्या पाठीवर कुठेही जाव, आमचा आलूबोंडा रस्सा आणि वांग्याची भाजी कधीच सुटणार नाही, कारण आमच्या सगळ्यांचा खूप फेवरेट आहे. आज आपण बघणार आहे विदर्भाची स्पेशल अशी रेसिपी आलूबोंडा आणि झणझणीत असा रश्शाची रेसिपी. तर माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि या रेसिपीचा नक्की आस्वाद घ्या. आमच्याकडचा आलूबोंडा जो असतो तो मोठा आणि जाड लेअरचा असतो. बटाटा वड्याला आमच्याकडे आलूबोंडा असे म्हणतात. तर सुरुवातीला आपण एका बाउलमध्ये बेसन आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि ती कसं आपल्याला बॅटर करून साईडला ठेवायचं आहे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, हिरवी मिरची, सोप, धणे आणि जिरं घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, एक पेस्ट तयार करायची आहे. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, भाजी आपली ऑइली झाली नाही पाहिजे. थोडं तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, मोहरी छान शिजवायची आहे. नंतर त्यामध्ये आपण हिंग घालूया, कढीपत्ता घालायची आहे आणि आपण जी पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि शिजवायचं आहे. याला कच्चं पण पूर्ण काढून घ्यायचं आहे. माहिती का, या मसाल्यावरनं आपल्या भाजीची टेस्ट डिपेंड करते. जर हा मसाला कच्चा राहिला ना तर बटाटा भाजी टेस्टी लागत नाही, सुकी भाजी जी आहे ती. त्यामुळे ही भाजी ना म्हणजे जे मसाला जो आहे आपली पेस्ट ती व्यवस्थित शिजल्या गेली पाहिजे. त्यामध्ये थोडीशी तीळ टाकायचे, त्याला परतून घ्यायचा आहे. मस्त खमंग भाजला गेला हा मसाला की भाजी आपली खूप टेस्टी लागते, सुकी बटाट्याची भाजी. त्यामध्ये आपण टाकणार आहे हळद, धनापूड आणि गरम मसाला. आता परत मिक्स करून घेऊया. परत सांगते, ही भाजी जास्त ऑइली करायची नाही आपल्याला. नंतर त्यामध्ये आपल्याला बॉइल्ड बटाटा क्रश करून टाकायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा. त्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ. परत एकदा मिक्स करून घेऊया. तर आपल्या आलूबोंड्याची भाजी रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर घालूया. नंतर तयार झालेली भाजी एका प्लेटमध्ये काढून ती थंड करायला ठेवायची आहे. आपल्याला आपली भाजी थंड होईपर्यंत आपण रस्सा करूया. त्यासाठी तव्यावर आपल्याला खोबरा खीस, धने, कांदा आणि लसूण जे आहे ते तेल वन बाय वन भाजून घ्यायचं आहे. सगळं इन्ग्रेडियंट्स आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. अर्धा चमचा आपण त्यामध्ये जिरं पण टाकूया. पाणी टाकून पेस्ट तयार करायची आहे. नंतर कढईमध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, थोडंसं हिंग घालायचं आहे. त्याला तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण तयार झालेलं वाटण घालूया आणि त्याला मस्तपैकी तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तेल सुटोपर्यंत व्यवस्थित मसाला शिजला गेला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे आहे. त्याला आपण मस्त मिक्स करायचं आहे. नंतर त्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर. यामुळे आपल्या रस्स्याला फार छान टेस्ट येते. कोथिंबीर त्यामध्ये शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित. आता हे जे आहे चवळी आणि मटकी आहे, इथे गावरान काळे चणे पण टाकलं जाते, पण मी नाही टाकलेले आहे. चवळी आणि मटकीला जे आहे आपल्याला मीठ आणि हळद टाकून मस्त बॉईल करून घ्यायचं आहे. नंतर हे आपल्या मसाल्यामध्ये टाकून त्याला मिक्स करून त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे. हा जो रस्सा आहे तो पातळच असतो, त्यामुळे आपण रस्सा पातळ करणार आहे. मस्त मिक्स करायचं आहे. आता आलूबोंडाच्या बॅटरमध्ये आपल्याला थोडंसं सोडा टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया. इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं, सोडा मिक्स करून घ्यायचा आहे. बटाट्याच्या भाजीचे आपण आता गोळे करूया. आता बघा इकडे मस्तपैकी आपला रस्सा उकळला होता. आता गॅस बंद करूया, आपण झाकण ठेवून साईडला ठेवूया. नंतर बेसनामध्ये आपण बटाट्याची भाजीची गोळी घ्यायची आहे. असं व्हिडिओ दाखवलं तसं आपल्याला आलूबोंडे तयार करून घ्यायचे आहे. बटाटा वड्यालाच आलूबोंडे म्हणतात आमच्याकडे. प्रत्येक ठिकाणी नाव वेगवेगळे आहे, करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. सगळेजण आपापल्या परीने बटाट्याची भाजी करतात, बटाटे वडी करतात. फक्त आमच्याकडे कसं, हे जे बटाट्याचे लेअर जे आहे ते जाड असते आणि मोठे मोठे बटाटा वडा असतात, म्हणजे त्याला आलूबोंडा. मी घरी केले आहे म्हणून लहान केले आहे आणि वरची लेअर जी आहे ती पातळ आहे माझी. कोणी जर विदर्भाकडे गेले असेल त्यांना नक्कीच माहित असेल की आलूबोंडा रस्सा कसा असतो तो. आता आपले आलूबोंडे रस्सा दोन्ही पण तयार झालेला आहे. आता आपण सर्विंग करूया. एका मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला बटाटा वडा जो आहे म्हणजे आलूबोंडा तोडून टाकायचा आहे आणि त्यावर झणझणीत असा रस्सा टाकायचा आहे. चिंच चटणी घालायची आहे, कांदा टाकायचा आहे आणि मस्त तावा मारायचा आहे. रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा.
तयार आहे आपलं विदर्भाचं आलूबोंडा रस्सा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाबा टेक केअर.